महादेव जानकर हे बारामतीतून लढणार असल्याची अफवा पसरवल्याचा आरोप केला गेलाय। राष्ट्रवादीने ही अफवा तुतारीवाल्यांनी पसरवल्याचा आरोप केलाय। जानकर आणि भाजपने मात्र यावर कोणतेही भाष्य केले नाही। त्यामुळे जानकरांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स अद्याप कायम आहे। महादेव जानकर हे महायुतीचे बारामतीचे उमेदवार असतील या शक्यता अजित पवारांनी फेटाळून लावल्यात। महादेव जानकर महायुतीत आल्याचं रविवारी जाहीर झाल्यापासून बारामतीचा उमेदवार बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यातच महादेव जानकरांना दिलेल्या एका जागेबाबत महायुतीने सस्पेन्स कायम ठेवलाय। त्यामुळे बारामतीचा उमेदवार बदलणार अशा चर्चेला आणखी जोर आला। आता राष्ट्रवादीने जानकरांना परभणीची जागा देणार असल्याचं सांगितलंय। त्या चर्चेला काही अर्थ नाही। रासपचे जे नेते आहेत महादेवराव जानकर हे स्वतः परभणी किंवा माढामधून इच्छुक होते। आदरणीय पवार साहेबांनी पण त्यांना माढा देण्याचं सांगितलं पण होतं, ते त्यांनी बोलून पण दाखवलं। पण बारामती लोकसभा ते लढवतील यात ह्या सगळ्या कपोलकल्पित कथा आहेत। अजित पवारांनीही महादेव जानकरांच्या उमेदवारीची अफवा असल्याचं सांगितलंय। बारामतीचा उमेदवार लवकरच घोषित करू असंही ते म्हणाले। जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना, कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं। अरे वा, हे आता नाव आलं का, अरे वा आता हे नाव आलं का, त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका। व्यवस्थितपणे आणखीन बरं वाटून व्यवस्थितपणे 28 तारखेला देतो। पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार। महादेव जानकरांना परभणीची जागा रत्नाकर गुट्टेंसाठी हवी आहे। महादेव जानकरांना लोकसभा लढायची आहे, मग त्यांना कोणत्या जागेचं आश्वासन मिळालंय हे समजायला मार्ग नाही। जानकरांच्या उमेदवारीची अफवा नेमकी पसरवली कोणी हे शोधण्यासाठी राष्ट्रवादीनं एव्हाना माणसं कामाला लावली असतील यात शंका नाही। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।